आजच्या थेरी क्लासमध्ये सगळ्यांना नमस्कार. मी चंदू पर्वते, सनराइज कम्प्युटर एज्युकेशन सानगडी. आज इनपुट आणि आउटपुट हा अतिशय महत्वाचा चॅप्टर आपण बघणार आहोत. कम्प्युटर शिकताना इनपुट आणि आउटपुट ही बेसिक पण खूप महत्वाची संकल्पना आहे. आपल्याला कम्प्युटरला माहिती कशी देतो, कम्प्युटर ती माहिती प्रोसेस कशी करतो आणि नंतर निकाल आपल्याला कसा मिळतो, हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. या चॅप्टर मध्ये कीबोर्ड, माउस, स्कॅनर, मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर आणि कॉम्बिनेशन डिव्हाइसेस यांची माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा. तर चला आजच्या या क्लासला सुरुवात करू. तर आजच्या या क्लासमध्ये आपण काय शिकणार आहोत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 मुख्य गोष्टी शिकणार आहोत. जसं की इनपुट म्हणजे काय ते समजून घेऊ, नंतर इनपुट डिव्हाइसेस कोणती असतात ते पण बघू, त्यानंतर आउटपुट म्हणजे काय आणि आउटपुट डिव्हाइसेस कोणती ते पण शिकू. काही डिव्हाइसेस इनपुट आणि आउटपुट हे दोन्ही काम करतात, त्यामुळे त्यांना कॉम्बिनेशन डिव्हाइस म्हणतात, त्यांची पण माहिती घेऊ. शेवटी परीक्षेशी रिलेटेड काही महत्वाचे मुद्दे आणि क्विक रिव्हिजन सुद्धा बघणार आहोत. तर चला मग बघू आपण इनपुट म्हणजे काय. व्हॉट इज इनपुट? इनपुट म्हणजे कम्प्युटरला दिलेला डेटा किंवा सूचना. जेव्हा आपण कीबोर्डवर टायपिंग करतो, माऊसने क्लिक करतो, स्कॅनरने डॉक्युमेंट स्कॅन करतो किंवा माईक मध्ये आवाज देतो, तेव्हा कम्प्युटरला इनपुट मिळतो आणि कम्प्युटर त्याच्यावर प्रोसेस करते. उदाहरणार्थ, तुम्ही MS वर्ड मध्ये तुमचे नाव टाईप करता, इथे कीबोर्डच्या मदतीने तुम्हाला कम्प्युटरला इनपुट देता येते. म्हणजेच कम्प्युटरमध्ये काम सुरू करण्यासाठी जी माहिती आपण देतो तिला इनपुट असं म्हटलं जातं. आता इनपुट मध्ये काय असतो? व्हॉइस असेल किंवा एखाद्या माऊसच्या सहाय्याने कमांड देऊ आपण, त्याच्यानंतर कम्प्युटर त्याच्यावर प्रोसेस करतो. जसं की मला स्क्रीनवर धिस पीसी नावाचा आयकॉनला ओपन करायचं, तर मला माऊसनी त्या धिस पीसीवर डबल क्लिक करावं लागेल. म्हणजे मी माऊसच्या सहाय्याने मला काय हवंय ते इन्स्ट्रक्शन कम्प्युटरला दिलं, तर याला म्हणतात इनपुट करणे. इनपुट म्हणजे कम्प्युटरला ज्या काही आपण डेटा किंवा इन्स्ट्रक्शन देतो त्याला म्हणतात इनपुट करणे. मग हे कशाच्या सहाय्याने करतो आपण? कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन किंवा सूचना आपण कशी देतो, त्यासाठी इनपुट डिव्हाइस यांची मदत घेतली जाते. आता आपण इनपुट डिव्हाइस काय ते समजून घेऊयात. इनपुट डिव्हाइस म्हणजे माणसाला समजणारी माहिती कम्प्युटरला समजेल अशा स्वरूपात बदलते. आता मला कम्प्युटरवरती गुगल क्रोम नावाचा ब्राउझर सुरू करायचा आहे, तर मला कम्प्युटरला आधी सांगावं लागेल की गुगल क्रोम चालू कर. तर मी जसं बोललं की म्हटलं गुगल क्रोम ओपन कर, तर ओपन नाही करणार, मला त्याला ते कृतीतून करून दाखवावे लागेल. तर त्यासाठी मग मी काय करेन, माऊसनी गुगल क्रोम नावाच्या ब्राउझरवर क्लिक करेन. म्हणजे मी माऊस या इनपुट डिव्हाइसचा वापर केलो. म्हणजे मला काय गोष्ट अपेक्षित होती ते कम्प्युटरला सांगण्यासाठी मला माऊसची मदत घ्यावी लागली, म्हणून माऊसला म्हटलं जातं इनपुट डिव्हाइस. तसंच कीबोर्ड, आपण शब्द टाईप करतो, आवाज देतो, इमेज स्कॅन करतो किंवा माऊसला हलवतो, हे सर्व इनपुट डिव्हाइसच्या मदतीने सिस्टीम युनिट पर्यंत पोहोचते. म्हणजे सिस्टीम युनिटला प्रोसेस करता येईल असा फॉर्म आपण या इनपुट डिव्हाइसच्या सहाय्याने देतो. मग सिस्टीम युनिट त्यावर काय करतो? प्रोसेस करतो. म्हणून कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, जॉयस्टिक, टच स्क्रीन या सर्वांना इनपुट डिव्हाइस असं म्हटलं जातं. आता बघू आपण इनपुट, त्याच्यानंतर प्रोसेसिंग आणि मग आउटपुट कसं होतं. इनपुट म्हणजे डेटा देणे. तुम्ही माऊसच्या सहाय्याने कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन दिल्या, ती इन्स्ट्रक्शन कुठे गेली? सीपीयू ला गेली. तुमचे माऊसचे सगळे केबल कुठे कनेक्ट आहेत? सीपीयू ला कनेक्ट आहेत. म्हणजे मी माऊसच्या सहाय्याने इन्स्ट्रक्शन दिली, ती सीपीयू कडे गेली
सीपीयू त्याच्यावर प्रोसेस करतो. बघा इथं माऊसच्या सहाय्याने मी इन्स्ट्रक्शन दिली, सीपीयू ला गेली, सीपीयूने त्याच्यावर प्रोसेस केली आणि ती प्रोसेस लगेच आपल्याला कुठं दाखवलं, मॉनिटरवर. मी इन्स्ट्रक्शन कशाच्या सहाय्याने दिलो, इनपुटच्या सहाय्याने, म्हणून माऊस हे इनपुट. प्रोसेस कोणी केली, सीपीयूने, आणि दाखवलं कुठं, मॉनिटरवरती. मग मॉनिटर काय आहे, मॉनिटर आउटपुट डिव्हाइस आहे. अशा पद्धतीने पहिले आपण इनपुट करतो, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रोसेस होतं आणि ते आपल्याला आउटपुटच्या सहाय्याने मिळतं. तर पहिली स्टेप्स काय आहे, इनपुट देणे. यामध्ये आपण कम्प्युटरला डेटा देतो. दुसरी स्टेप्स काय आहे, तर दुसरी स्टेप्स आहे त्याच्यावर प्रोसेसिंग. यामध्ये सीपीयू किंवा सिस्टीम युनिट त्या युनिटवर प्रोसेस करते. तिसरी स्टेप्स काय आहे, आपल्याला मिळतो आउटपुट. त्यामध्ये कम्प्युटर आपल्याला निकाल दाखवतो. उदाहरणार्थ आपण कीबोर्डवर नाव टाईप करतो, सीपीयू त्या इनपुटवर प्रोसेस करते आणि मॉनिटरवर आपले नाव दाखवतो. यामध्ये कीबोर्ड इनपुट डिव्हाइस आहे, सीपीयू प्रोसेसिंग युनिट आहे, तर मॉनिटर हा आउटपुट डिव्हाइस. त्याच्यानंतर आता बघू आपण इनपुट डिव्हाइसेस. इनपुट डिव्हाइसेस म्हणजे अशी साधने जी कम्प्युटरला डेटा किंवा सूचना देण्यासाठी वापरली जातात. या सेक्शन मध्ये आपण कीबोर्ड, माऊस, टच स्क्रीन, जॉयस्टिक, लाईट पेन, स्टायलस, स्कॅनर, कार्ड रीडर, बारकोड रीडर, MICR, OCR आणि OMR या स्कॅनरची सुद्धा आपण या चॅप्टर मध्ये रिव्हिजन करणार आहोत. प्रत्येक डिव्हाइसचे काम, त्याचा प्रकार, त्याचा उपयोग लक्षात ठेवणे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि समोरच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे. तर पहिलं इनपुट डिव्हाइस आहे कीबोर्ड. तर कीबोर्ड तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे. स्क्रीनवर दाखवलेला चित्र हा कशाचा आहे, तर कीबोर्डचा. कीबोर्ड हे सर्वात कॉमन इनपुट डिव्हाइस आहे. जर तुम्हाला कम्प्युटरवरती काही टाईप करायचं असेल तर कीबोर्डचा वापर केला जातो. कम्प्युटरमध्ये टेक्स्ट, नंबर, चिन्हे आणि कमांड देण्यासाठी कीबोर्डचा वापर केला जातो. तर कमांड म्हणजे जसं Ctrl+C करता कमांड दिलो आपण, हे कशाच्या सहाय्याने केलो आपण, कीबोर्डच्या सहाय्याने. तसेच MS वर्ड मध्ये टायपिंग करणे, एक्सेल मध्ये नंबर टाकणे, इंटरनेटवर सर्च करणे, शॉर्टकट कीजचा वापर करणे जसं Ctrl+S सेव्ह करण्यासाठी, या सर्व कामांसाठी कीबोर्डचा वापर केला जातो. प्रत्येकाला कीबोर्ड नीट हाताळता येणे महत्वाचे आहे. त्याच्यानंतर आपण बघू की कीबोर्डची यूज. MS वर्ड टायपिंग, MS वर्ड मध्ये लेटर, अर्ज, डॉक्युमेंट तयार करण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. एक्सेल मध्ये मार्क्स, रक्कम, नंबर, फॉर्म्युला टाकण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता. इंटरनेटवर सर्च करण्यासाठी याचा वापर होतो. Ctrl+C म्हणजे कॉपी, Ctrl+V म्हणजे पेस्ट, अशा शॉर्टकट कीजमुळे आपले काम जलद होते. हे सगळं आपण कीबोर्डच्या सहाय्याने करतो. म्हणून कीबोर्ड हा कम्प्युटर वापरण्याचा बेसिक आणि महत्वाचा भाग आहे. कीबोर्ड हे हार्डवेअरचे उदाहरण आहे, ना की सॉफ्टवेअर. त्याच्यानंतर बघू आपण कीबोर्डचे काही प्रकार. मार्केटमध्ये काही कीबोर्डचे प्रकार आहेत. त्या सर्व कीबोर्डचं काम एकच आहे, काय तर कम्प्युटरवरती इनपुट देणे. म्हणजे जर तुम्हाला काही टाईप करायचं असेल तर तुम्ही कीबोर्डच्या सहाय्याने करू शकता. फक्त त्यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. त्याच्या गुणधर्मानुसार त्यांचे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. जसं पहिला आहे ट्रेडिशनल कीबोर्ड. ट्रेडिशनल कीबोर्ड हा फुल साईज आयताकृती कीबोर्ड असतो. या कीबोर्डमध्ये अल्फाबेट कीज, नंबर कीज, फंक्शन कीज, नेव्हिगेशन कीज, स्पेशल पर्पज कीज असतात. डेस्कटॉप कम्प्युटर सोबत ट्रेडिशनल कीबोर्ड सर्वात जास्त वापरला जातो. आपल्याकडे जे काही कीबोर्ड्स आहेत ते सगळे ट्रेडिशनल कीबोर्ड्स आहेत. याचा वापर कम्प्युटर लॅब, ऑफिस, शाळा आणि घरांमध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर 2 नंबरचा कीबोर्ड आहे, त्याचं नाव आहे फ्लेक्झिबल कीबोर्ड. आता फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक, याला तुम्ही वाकवू शकता, गुंडाळू शकता. हा बघा तुमच्या समोर जो दाखवलेला कीबोर्ड आहे हा आहे फ्लेक्झिबल कीबोर्ड. याला तुम्ही रोल वगैरे करू शकता. फ्लेक्झिबल कीबोर्ड हा फोल्ड किंवा रोल करता येतो. म्हणजे गोल गुंडाळू शकता किंवा त्याची घडी पण करू शकता.
म्हणजेच हा कीबोर्ड गुंडाळून ठेवता येतो आणि सोबत घेऊन जाण्यास सोपा असतो, म्हणजे कॅरी करायला सोपा. त्याला गोल गुंडाळू शकतो, त्यामुळे एकदम कमी जागेमध्ये तो ऍडजस्ट होतो आणि प्रवास करताना त्याला आपल्याला कॅरी करायला सोपं होतं. ज्या व्यक्तींना प्रवास करताना कीबोर्ड सोबत ठेवायचा असतो त्यांच्यासाठी फ्लेक्झिबल कीबोर्ड उपयोगी असतो, कारण त्याला जागा खूप कमी लागते. त्याला ठेवण्यासाठी जागा खूप कमी लागते. ट्रॅव्हलिंगसाठी युजफुल आहे. हा कीबोर्ड हलका असतो आणि पोर्टेबल असतो. हलका आणि पोर्टेबल म्हणजे एकदम पातळ असतो आणि कमी लाईट वेटेड असतो. तर कीबोर्डचा दुसरा प्रकार आहे फ्लेक्झिबल. स्क्रीनवरती चित्र दाखवलेलं आहे, तो तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर एर्गोनॉमिक कीबोर्ड्स. एर्गोनॉमिक कीबोर्ड हा हातांना आराम मिळावा म्हणून खास डिझाईन केला असतो. बघा, तुम्ही बघू शकता इथे त्याचे बटन्स ज्या ठेवलेले आहेत, इथं हाताचे तडवे ठेवण्यासाठी पण स्पेस दिलेली आहे. म्हणजे जे लोक फुल टाइम टायपिंग करतात किंवा त्यांना टायपिंगचा वर्क खूप जास्त असतो, दिवसभर टायपिंग करतात, त्यांच्यासाठी हा एर्गोनॉमिक कीबोर्ड बनवलेला असतो. म्हणजे याची रचनाच अशी असते की तुम्हाला टायपिंग करताना तुम्हाला हाताच्या तळव्यांना किंवा बोटांना जास्त त्रास होणार नाही आणि तुम्ही जास्त वेळपर्यंत बसून वर्क करू शकता. कोणता कीबोर्ड? एर्गोनॉमिक कीबोर्ड. हातांना आराम मिळावा म्हणून डिझाईन केलेला असतो. त्या कीबोर्डमध्ये पॉम रेट असतो. कीजची रचना थोडी वेगळी असू शकते. जे लोक जास्त वेळ टायपिंग करतात, जसे डेटा एंट्री ऑपरेटर, ऑफिस स्टाफ किंवा प्रोग्रामर, त्यांच्यासाठी हा कीबोर्ड खूप महत्वाचा असतो. एर्गोनॉमिक कीबोर्डना मनगटाचा त्रास आणि हातावरील ताण कमी करण्यासाठी मदत करतो, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून जास्त वेळ टायपिंगसाठी एर्गोनॉमिक कीबोर्ड चांगला मानला जातो. त्याच्यानंतर चौथं आहे वायरलेस कीबोर्ड. वायर म्हणजे तार, लेस म्हणजे नाही, ज्याला तार नाही असा जो कीबोर्ड आहे ज्याचं नाव आहे वायरलेस कीबोर्ड. तो विना वायर शिवाय चालतो. तो ब्लूटूथ किंवा वायरलेस रिसिव्हरच्या मदतीने कम्प्युटरशी जोडला जातो. त्यामध्ये जोडणीसाठी वायर नसल्यामुळे टेबल नीट आणि स्वच्छ दिसतो. जर तुमच्या काउंटर आहे, टेबल आहे, तुम्हाला वाटतं की टेबलवर एक्स्ट्राचे केबल दिसायला नको, तर तुम्ही या प्रकारच्या कीबोर्डची कीबोर्ड तुम्ही ठेवू शकता या प्रकारचं. थोड्या अंतरावरूनही टायपिंग करता येतो. आता याला केबल नसतो, त्यामुळे तुम्ही कम्प्युटर आणि तुमच्यामध्ये जर डिस्टन्स असेल दूर लांबवरून, तर तुम्ही याचा वापर करू शकता. प्रेझेंटेशन, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, ऑफिस सेटअप मध्ये वायरलेस कीबोर्ड खूप उपयोगी असतो. त्याच्यानंतर पाचवं कीबोर्ड आहे पीडीए कीबोर्ड किंवा याला मिनी कीबोर्ड सुद्धा म्हणतात. पीडीए कीबोर्ड किंवा मिनी कीबोर्ड हा आकाराने छोटा कीबोर्ड असतो. हा कीबोर्ड पीडीए, स्मार्टफोन किंवा लहान डिव्हाइसेस मध्ये वापरला जातो. जसं आपले स्मार्टफोन्स आहेत, यांच्यामध्ये जो कीबोर्ड असतो कीपॅड, त्याला म्हटलं जातं पीडीए कीबोर्ड. ईमेल लिहिणे, छोटे डॉक्युमेंट तयार करणे, पोर्टेबल डिव्हाइसेसवर टायपिंग करण्यासाठी, चॅटिंग करण्यासाठी या प्रकारच्या कीबोर्डची आपल्याला गरज होती. आज मोबाईल डिव्हाइसमध्ये टच की बोर्ड जास्त वापरला जातो, पण परीक्षेसाठी पीडीए कीबोर्ड हा कीबोर्ड प्रकार लक्षात तुम्ही ठेवायला पाहिजे. हा बघा असा असतो, हा इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर कीबोर्ड तुम्ही बघाल तर कीबोर्डची सुरुवात या वाल्या वर्डनी होतं, QWERTY, म्हणून याला म्हणतात क्वार्टी. आपल्या इंडियामध्ये जे काही कीबोर्ड वापरले जातात ते सगळे क्वार्टी कीबोर्ड्स असतात. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ कीज. जसे कीबोर्डचे प्रकार होते तसेच कीबोर्डवर खूप सारे बटन्स असतात, मग त्या वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलेले आहेत. जसं पहिलं आहे फंक्शन कीज, दुसरं न्यूमेरिकल कीज, टॉगल कीज, कॉम्बिनेशन कीज आणि यारो कीज. हे मुख्य प्रकार कीचे आहेत. प्रत्येक की ग्रुपमध्ये किंवा प्रत्येक की ग्रुपचे वेगवेगळे काम असते. आता बघू आपण त्याच्यामध्ये पहिलं बघू फंक्शन किंवा न्यूमेरिकल कीज. फंक्शन कीज म्हणजे F1 ते F2 F1 ते F12 ह्या ज्या कीज आहेत यांना म्हटलं जातं फंक्शन कीज. कीबोर्डवरची पहिली जी रो आहे त्याच्यामध्ये या की तुम्हाला बघायला मिळतील. जसं बघा हे दाखवत आहे स्क्रीनवर, यांना म्हटलं जातं फंक्शन कीज. यांचा वापर विशिष्ट फंक्शन्स करण्यास
फंक्शन्सला ऑपरेट करण्यासाठी केला जातो. या कीज सॉफ्टवेअरनुसार वेगवेगळ्या कमांडसाठी वापरल्या जातात. उदाहरणार्थ अनेक सॉफ्टवेअरमध्ये F1 की हेल्पसाठी वापरली जाते. F1 जर तुम्हाला कम्प्युटरला बंद करायचं असेल तर तुम्ही अल्टर प्लस F4 बटन दाबा, तर कम्प्युटर स्वतः शटडाऊन होतो. ह्या बटन्स तुम्हाला माहित असायला पाहिजे. जर एखाद्या फाईलचे नाव चेंज करायचे आहे तर F2 नंबरची बटन दाबावी लागते रिनेमसाठी. तर ह्या ज्या F1, F2, F12 पर्यंत ज्या की असतात त्यांना फंक्शन कीज असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर न्यूमेरिकल कीज ज्या 0 ते 9 नंबर पर्यंतच्या असतात यांना न्यूमेरिकल कीज म्हणतात. बघा हे तुम्हाला साईडला चित्र दाखवलेलं आहे. हा जो आहे याला म्हटलं जातं न्यूमेरिकल कीज. नंबर्स, मार्क्स, मोबाईल नंबर, रक्कम, कॅल्क्युलेशन टाईप करण्यासाठी न्यूमेरिकल कीजचा वापर केला जातो. त्याच्यानंतर टॉगल कीज. टॉगल कीज एखादे फीचर ऑन किंवा ऑफ करता येतात. याचे वैशिष्ट्य काय आहे टॉगल कीजच्या? ह्या चालू आणि बंद होतात. मग कोणत्या आहेत ह्या कीज? जसं कॅप्स लॉक, नम लॉक, स्क्रॉल लॉक. ह्या ज्या 3 कीज दिलेल्या आहेत यांना टॉगल कीज म्हटलं जातं. बघा इथे दिलेलं आहे कॅप्स लॉक. आता कॅप्स लॉक ऑन असेल तर कोणताही अक्षर लिहिला तर कॅपिटल लेटर्स मध्ये येतो. नम लॉक ऑन असेल तरच नंबर टाईप होतात. नम लॉक ऑफ असेल तर नंबर टाईप होत नाही. आणि स्क्रॉल लॉक विशिष्ट अप्लिकेशन्स मध्ये काही फंक्शन रन करण्यासाठी स्क्रॉल लॉक या बटनचा वापर केला जातो. तर परीक्षेमध्ये याच्यावर क्वेश्चन विचारतो की ज्या चालू आणि बंद होतात त्या कीजना कोणत्या की म्हणतात? तर आपल्याला माहिती असायला पाहिजे त्यांना म्हणतात टॉगल कीज. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन आणि यारो की. आता कॉम्बिनेशन कीज म्हणजे शिफ्ट, कंट्रोल आणि अल्टर यांना कॉम्बिनेशन कीज म्हणतात. या कीज इतर कीज सोबत वापरल्या जातात. जसं तुम्ही नुसतं शिफ्ट बटन प्रेस केली तर काही स्क्रीनवर तुम्हाला दिसणार नाही. पण जर तुम्ही शिफ्ट बटन प्रेस करून एखादं अक्षर टाईप करता तेव्हा तो लेटर तुम्हाला कॅपिटल्स मध्ये आलेला दिसतो. म्हणजे या बटन्स दुसऱ्या की सोबत कॉम्बिनेशन घडवून आणतात. त्यांना म्हटलं जातं कॉम्बिनेशन की. जसं तुम्हाला कॉपी करायचं असेल तर तुम्ही कंट्रोल प्लस सी करता. नुसतं कंट्रोल बटन दाबल्याने काही होत नाही. सेव्ह करायचं असेल तर कंट्रोल बटन दाबून येस दाबतो. तर जेव्हा ह्या दोन गोष्टी मिळतो त्याला म्हटलं जातं कॉम्बिनेशन कीज. कीबोर्डवर काही यारो कीज आहेत त्यालाच नेव्हिगेशन की सुद्धा म्हटलं जातं. तर नेव्हिगेशन म्हणजे डायरेक्शन. कोणत्याही एका डायरेक्शनला जर तुम्हाला कर्सरला मूव्ह ऑन करायचं आहे, पेजला मूव्ह ऑन करायचं आहे तर तुम्हाला या यारो कीजची गरज पडते किंवा मदत होते. हे बघा कीबोर्डवर ह्या ज्या 4 बटन दिलेले आहेत बाणावाल्या त्याला एरो की म्हणतात किंवा याला नेव्हिगेशन की म्हणतात किंवा यांना डायरेक्शन की सुद्धा म्हटलं जातं. पेजला डावीकडे उजवीकडे वर खाली घेऊन जाण्यासाठी एखाद्या चित्राला वर खाली घेण्यासाठी यांचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे कीबोर्डचे प्रकार आणि कीबोर्डच्या बटनांचे प्रकार मी तुम्हाला शिकवलेले आहे. त्याच्यानंतर बघू आपण दुसरे इनपुट डिव्हाइस माऊस. कम्प्युटरला कीबोर्ड आणि माऊस कनेक्ट असणे आवश्यक आहे. विदाउट कीबोर्ड आणि माऊस आपण कम्प्युटरला इझिली ऑपरेट करू शकत नाही. माऊस हे पॉइंटिंग इनपुट डिव्हाइस आहे. आता पॉइंटिंग म्हणजे काय? जेव्हा तुम्ही माऊसला हलवता तेव्हा तुम्हाला स्क्रीनवर जो एरो दिसतो तो एरो हलताना दिसतो. कीबोर्डला हलवलं तर एरो हलत नाही. म्हणून कीबोर्ड हे असं एक डिव्हाइस आहे की जे नॉन पॉइंटिंग, त्याला पॉइंटर नसतो. पण बाकीचे सगळे इनपुट डिव्हाइस आहेत त्यांना पॉइंटर असतो. तर माऊसला पॉइंटिंग टाईप डिव्हाइस म्हटलं जातं. माऊसच्या मदतीने मॉनिटरवर दिसणारा पॉइंटर कंट्रोल करता येतो. जसं बघा जो एरो हलत आहे तो कशाच्यामुळे हलत आहे? माऊसमुळे हलत आहे. माऊस वापरून आपण डबल क्लिक करू शकतो, नुसतं क्लिक करू शकतो, राईट क्लिक करू शकतो, स्क्रॉल करू शकतो, एखाद्या फाईलला प्रेस करून दुसऱ्या ठिकाणी खिचू शकतो, त्याला ड्रॅग करणे म्हणतात. कम्प्युटरमध्ये फाईल ओपन करणे, आयकॉन सिलेक्ट करणे, ड्रॉइंग करणे, गेम खेळण्यासाठी माऊसचा वापर केला जातो. कीबोर्ड टायपिंगसाठी तर माऊस सिलेक्शनसाठी, पॉइंटर कंट्रोलसाठी महत्वाचा आहे. ते तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. मग माऊसचे उपयोग काय आहेत? माऊसचा वापर कम्प्युटरमध्ये अनेक ठिकाणी होतो. जसं फाईल ओपन करण्यासाठी डबल क्लिक करावा लागतो. आयकॉन सिलेक्ट करण्यासाठी त्याच्यावर सिंगल क्लिक करावं लागते.
वेब पेज खालीवर जाण्यासाठी माऊस वरती जो स्क्रॉल दिलेला आहे त्याचा वापर करतो आपण. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फाईल किंवा ऑब्जेक्ट हलवण्यासाठी, ड्रॅग करण्यासाठी माऊसचा वापर केला जातो. ड्रॉइंग सॉफ्टवेअर, गेम्स, प्रॅक्टिकल परीक्षेमध्ये माऊस हाताळणे खूप महत्वाचे आहे. हा जो स्क्रीनवर तुम्हाला चित्र दिसत आहे हा माऊस आहे. याचा वापर डबल क्लिक ओपन करण्यासाठी, सिंगल क्लिक सिलेक्ट करण्यासाठी, राईट क्लिक मोर ऑप्शनसाठी, लेफ्ट क्लिक सिलेक्ट करण्यासाठी, या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जसे कीबोर्डचे प्रकार होते तसेच माऊसचे सुद्धा प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला येतं ऑप्टिकल माऊस. ऑप्टिकल माऊस हा सर्वात जास्त वापरला जाणारा माऊस आहे. ऑप्टिकल माऊस मध्ये हलणारे भाग नसतात. म्हणजे तुम्ही रोज जो माऊसनी प्रॅक्टिस करता त्या माऊसचे नाव आहे ऑप्टिकल माऊस. त्याच्यामध्ये हलणारा एकही पार्ट नाही आहे. तो लाईट सेन्सरच्या मदतीने चालतो. तुम्ही जर माऊसला उलट करून बघाल तर त्याच्या खाली तुम्हाला रेड कलरचं लाईट दिसेल. तर त्या लेजर लाईटच्या सहाय्याने माऊसची मुवमेंट डिटेक्ट केली जाते. माऊस हलवल्यावर सेन्सर हलचल करतो आणि पॉइंटर स्क्रीनवर हलतो. ऑप्टिकल माऊस जलद आहे, अचूक आणि कमी देखभाल लागणारा असतो. तुम्ही थोडस जरी माऊस हलवलं तरी तुम्हाला स्क्रीनवर यारो हलताना दिसेल. म्हणजे एकदम अचूक आहे. कमी देखभाल, याला जास्त देखभालीची गरज नाही आहे आणि याला खर्च थोडस जास्त असतो. हा एक्सपेन्सिव्ह प्रकारचा माऊस आहे. कम्प्युटर लॅब, ऑफिसमध्ये ऑप्टिकल माऊस खूप कॉमन आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकल माऊस. मेकॅनिकल माऊस हा माऊसचा जुना प्रकार आहे. हा खूप जुना आहे. जेव्हा सुरुवातीला कम्प्युटर बनले होते तेव्हा या प्रकारच्या माऊसचा वापर केला जात होता. त्याच्या खाली बॉल असतो बघा, इथे खाली दिसत आहे हा गोल बॉल. जसं आपण माऊस फिरवत होतो तसा हा बॉल फिरायचा आणि माऊस मुवमेंट व्हायची. तर काय व्हायचं, हा बॉल असायचा खालच्या बाजूला. तर जेव्हा टेबलवर डस्ट असेल आणि या बॉलला जर ती डस्ट लागली असेल तर हा बॉल फिरायचाच नाही. त्यामुळे माऊस मुवमेंट प्रॉपर व्हायची नाही. आता जसं आपण थोडं हलवलं तरी माऊस हलतो तसा तो नाही व्हायचा. त्याच्यानंतर बॉल असल्यामुळे थोडासा वेटेड होता, वजनी होता. त्यामुळे आता तो माऊस कालबाह्य झालेला आहे. आज तुम्हाला मार्केटमध्ये मेकॅनिकल माऊस बघायला मिळत नाही. जुना माऊस टाईप, बॉल फिरल्याने पॉइंटर मूव्ह होत होता, डस्टमुळे प्रॉब्लेम येत होते. आम्ही जेव्हा कम्प्युटर क्लास केला तेव्हा अशा प्रकारचे माऊस होते. म्हणजे 2007च्या दशकामध्ये या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर वायरलेस माऊस. जसं वायरलेस कीबोर्ड तसंच वायरलेस माऊस. वायरलेस माऊस हा बॅटरीवर चालणारा डिव्हाइस आहे. यामध्ये माऊस मध्ये वायर नसते. तो रेडिओ वेव्ह, ब्लूटूथ किंवा इन्फ्रारेड सिग्नलच्या मदतीने सिस्टीम युनिटशी संपर्क करतो. जसं टीव्हीला ऑपरेट करण्यासाठी रिमोट असतं त्याच पद्धतीने प्रेझेंटेशन देताना, ऑफिस काम करताना किंवा प्रवासात वायरलेस माऊस उपयोगी असू शकतो. पण हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह असतात. त्याच्यानंतर ट्रॅकबॉल. ट्रॅकबॉलला रोलर बॉल असं सुद्धा म्हटलं जातं. ट्रॅकबॉलमध्ये बॉल वरच्या बाजूला असतो. आपण अंगठा किंवा बोटाने बॉल फिरवतो आणि पॉइंटर कंट्रोल केला जातो. यामध्ये पूर्ण डिव्हाइस हलवण्याची गरज नसते. त्यामुळे कमी ठिकाणी म्हणजे तो माऊस ऑपरेट करण्यासाठी आपल्याला जास्त स्पेस लागत नाही किंवा ज्या ठिकाणी स्पेस कमी आहे त्या ठिकाणी ट्रॅकबॉल हे खूप उपयोगी असते. ट्रॅकबॉल देखील माऊस सारखाच पॉइंटिंग टाइप डिव्हाइस आहे. हा बघा, हा तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवरची. हा इथे एक बॉल दिलेला आहे. हा बॉल आपण आपल्या अंगठ्याने डावीकडे उजवीकडे ज्या दिशेने माऊसला घेऊन जायचे त्या दिशेने आपण याला घेऊन जाऊ शकतो. म्हणजे या माऊसला हलवण्याची गरज नाही. फक्त या बॉलला रोटेट करायचं, माऊस मुवमेंट होईल. आणि जो ऑप्टिकल माऊस असतो आपल्याकडे जे माऊस आहे ते माऊसला हलवावं लागतं. या माऊसला हलवण्याची गरज नाही, बॉल फक्त फिरवायची गरज असते. हा होता ट्रॅक बॉल. त्याच्यानंतर टचपॅड. टचपॅड लॅपटॉपमध्ये असणारे पॉइंटिंग डिव्हाइस आहे. आपण टचपॅडवर बोट हलवून पॉइंटर कंट्रोल करतो. फिंगरप्रिंट मुवमेंटने पॉइंटर कंट्रोल केला जातो. बघा, हा जो दिलेला आहे लॅपटॉपला या पोर्शनला म्हटलं जातं टचपॅड. टॅप करून क्लिक करता येते. टू फिंगरनी स्क्रॉल करता येतो. लॅपटॉपमध्ये माऊस नसेल तरी टचपॅड वापरून सर्व कामे केली जातात. म्हणून टचपॅड हे लॅपटॉपसाठी माऊस सारखे काम करणारे इनपुट डिव्हाइस आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला माऊसचे 5 प्रकार शिकवले. त्याच्यामध्ये पहिला होता ऑप्टिकल, दुसरा मेकॅनिकल,
तिसरा होता ट्रॅक बॉल, चौथं होतं वायरलेस आणि पाचवं होतं टचपॅड. त्याच्यानंतर हे दोन महत्वाचे इनपुट डिव्हाइस आहेत कम्प्युटर सिस्टीमला असायलाच पाहिजेत. कोणतं? एक आहे माऊस आणि दुसरं आहे कीबोर्ड. त्याच्यानंतर टच स्क्रीन. टच स्क्रीन हा असा स्क्रीन असतो ज्यावर बोटाने टच करून इनपुट देता येते. फिंगर टच करून आपण त्याला इनपुट देतो. मोबाईल फोन, एटीएम मशीन, टॅबलेट, तिकीट बुकिंग मशीन मध्ये या टच स्क्रीन वापरल्या जातात. तुमच्या मोबाईलला टच स्क्रीन असते, तुम्हाला याच्याविषयी जास्त सांगायची गरज नाही. टच स्क्रीन आपण बटन सिलेक्ट करू शकतो, पेजला स्क्रॉल म्हणजे खालीवर घेऊन जाऊ शकतो, इमेजेस झूम करून बघू शकतो. कशामुळे? टच स्क्रीन. आजच्या काळात टच स्क्रीन खूप कॉमन झालेली आहे. मोबाईल वापरताना आपण रोज टच स्क्रीन इनपुट देत असतो. हा टच स्क्रीन तुम्हाला माहिती आहे ही प्लास्टिक आउटर लेअर नावाच्या पेपरने बनलेली असते. त्याच्यानंतर चौथं इनपुट डिव्हाइस आहे जॉयस्टिक. जॉयस्टिक हे इनपुट डिव्हाइस कम्प्युटर गेम खेळण्यासाठी वापरले जातात. हे बघा, हे तुम्हाला डिव्हाइस दिसत आहे, हे कम्प्युटर गेम खेळण्यासाठी वापरले जातात. जॉयस्टिक दिशा, वेग, प्रेशरनुसार कम्प्युटरमध्ये कंट्रोल दिला जातो. गेमिंग, फ्लाईट सिम्युलेशन, रेसिंग गेम्स, ट्रेनिंग सिस्टीम मध्ये जॉयस्टिकचा वापर केला जातो. जॉयस्टिक वापरून ऑब्जेक्ट क्लिअर किंवा प्लेयर वेगवेगळ्या दिशांना हलवू शकतात. स्पीड कंट्रोल करण्यासाठी किंवा एखाद्या डायरेक्शननी गाडीला घेऊन जायचं आहे तर याच्या साहाय्याने इझी होतं. म्हणजे कम्प्युटरवरती गेम खेळायचे असेल तर तुम्ही माऊसने जेवढं सोपं होत नाही तेवढं सोपं या जॉयस्टिक डिव्हाइसच्या साहाय्याने होतं. त्याच्यानंतर लाईट पेन. लाईट पेन हे पेनासारखे लाईट सेन्सिटिव्ह इनपुट डिव्हाइस देतात. जसं बघा हे दिलेलं आहे, हे जे हातामध्ये डिव्हाइस आहे याला म्हणतात लाईट पेन. याचा वापर स्क्रीनवर फंक्शन सिलेक्ट करण्यासाठी केलं जातं. लाईट पेन मॉनिटरच्या स्क्रीनवर ठेवून किंवा हलवून इनपुट दिला जातो. ड्रॉइंग, ऑब्जेक्ट सिलेक्शनसाठी याचा वापर करतात. आज टचस्क्रीन आणि स्टायलसमुळे लाईट पेनचा वापर कमी झालेला आहे. म्हणजे जे आधी इंजिनियर लोक राहायचे ते ग्राफ्स बनवायचे, एखाद्या बिल्डिंगचा नकाशा बनवायचे, तर तेव्हा ते या अशा प्रकारच्या डिव्हाइसचा वापर करत होते. पण आता टेक्नॉलॉजी खूप सामोर गेलेली आहे, त्यामुळे अशा पेनाची आता सध्या आपल्याला गरज पडत नाही. आज याचा वापर खूप कमी आहे. स्टायलस. स्टायलस हे पेनासारखे इनपुट डिव्हाइस आहे. बघा हा जो दिसतो तुम्हाला एक कांडी, त्याला म्हटलं जातं स्टायलस. कशासाठी आहे? तर स्क्रीन ऑपरेट करण्यासाठी याचा वापर करतात. टॅबलेट, स्मार्टफोन, ग्राफिक्स टेबलमध्ये याचा वापर केला जात होता. स्टायलस पेन हे एखाद्या पेनासारखे डिव्हाइसेस आहे. स्टायलसच्या मदतीने हँडरायटिंग, ड्रॉइंग, डिझाईन वर्क आणि डिजिटल सिग्नेचर करता येत होते. विद्यार्थी डिजिटल नोट्स लिहिण्यासाठी स्टायलस पेनचा वापर करत होते. पण हा सुद्धा आता मार्केटमधून नाहीसा झालेला आहे. आज याचा वापर फार कमी लोक करतात. तर सहावं इनपुट डिव्हाइस होतं स्टायलस. त्याच्यानंतर स्कॅनर. हे बघा, हे जे तुम्हाला स्क्रीनवर चित्र दिसत आहे त्यांना म्हणतात स्कॅनर. स्कॅनर हे इनपुट डिव्हाइस आहे. याचा वापर प्रिंटेड टेक्स्ट किंवा इमेज कम्प्युटरमध्ये डिजिटल स्वरूपात बदलते. जर तुमच्याकडे एखादी फोटो काढली असेल, ती फोटो जर तुम्हाला कम्प्युटरमध्ये घालायची असेल तर तुम्हाला ती स्कॅनरच्या मदतीने घालता येते. तुमच्याकडे टीसी आहे किंवा कास्ट सर्टिफिकेट आहे, तिला जर तुम्हाला कम्प्युटरमध्ये घालायचं असेल तर तुम्ही स्कॅनरच्या साहाय्याने तिला कम्प्युटरमध्ये घालू शकता. फोटो, डॉक्युमेंट, सर्टिफिकेट किंवा आयडी प्रूफ तुम्हाला कम्प्युटरमध्ये घालण्यासाठी याची गरज पडते. स्कॅनरमुळे पेपर डॉक्युमेंट कम्प्युटरमध्ये सेव्ह करता येतात. हा होता स्कॅनर. मग स्कॅनरचे सुद्धा प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला येतो ऑप्टिकल स्कॅनर. ऑप्टिकल स्कॅनरला सामान्य भाषेत नुसतं स्कॅनर म्हणतात. हा टेक्स्ट आणि इमेज स्कॅन करण्यासाठी वापरला जातो. स्कॅनर डॉक्युमेंटवर लाईट टाकतो आणि त्या इमेजला कम्प्युटरला समजेल अशा स्वरूपात बदलतो. ऑप्टिकल स्कॅनरमुळे प्रिंटेड माहिती डिजिटल फाईलमध्ये मिळते. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, ते प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये आहे तुमच्याकडे, पण तिला डिजिटल करायचं असेल तर तुम्हाला एकतर तिला मोबाईलने फोटो काढावी लागेल
नाहीतर स्कॅनरच्या मदतीने तुम्हाला ती कम्प्युटरमध्ये घालता येईल. कॉमन स्कॅनरचा प्रकार आहे हा, लाईट सोर्सवर चालतो, डिजिटल फाईल तयार करतो. त्याच्यानंतर फ्लॅटबेड स्कॅनर. फ्लॅटबेड स्कॅनर कॉपी मशीन सारखा दिसतो. हा बघा जो स्क्रीनवर दिसत आहे, कॉपी मशीन म्हणजे झेरॉक्स मशीन सारखा डिव्हाइस आहे. इथं पेज ठेवतो आपण, त्याच्यानंतर स्कॅन केलं की झेरॉक्स मशीन सारखं कम्प्युटरमध्ये आपल्याला तो स्कॅन करून देतो. डॉक्युमेंट किंवा फोटो ग्लासवर ठेवला जातो आणि स्कॅनर तो स्कॅन करतो. इथं पेज ठेवून आपण इथं पेज ठेवणार, त्याच्यानंतर तो स्कॅन करतो. हाय क्वालिटी स्कॅन करतो. चित्राचा दर्जा एकदम उच्च प्रतीचा असतो. ऑफिस यूज मध्ये हा कॉमन, सगळ्यात जास्त याचा वापर ऑफिस इन्स्टिट्यूट मध्ये केला जातो. आपल्याकडे पण जो आहे हा फ्लॅटबेड स्कॅनरच आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर पोर्टेबल स्कॅनर. पोर्टेबल म्हणजे आकाराने छोटा. हा बघा, हा जो दिसत आहे तुम्हाला पेनासारखा, हा स्कॅनरचाच प्रकार आहे. पण कोणता स्कॅनर? पोर्टेबल. पोर्टेबल स्कॅनर आकाराने छोटा आणि हातात धरता येणार असतो. हँडहेल्ड डिव्हाइस म्हणतात त्याला. हा स्कॅनर सोबत घेऊन जाण्यास अगदी सोपा आहे. डॉक्युमेंट किंवा इमेजेसवर स्लाइड करून स्कॅन केला जातो. या पेनाला काय केलं जातं, ज्या डिव्हाइसला म्हणजे पेजला तुम्हाला स्कॅन करायचं त्याच्यावर तुम्हाला या पेनाला फिरवायचं आहे आणि हा डिजिटल फॉर्मॅटमध्ये आपल्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये स्कॅन करून देतो. पोर्टेबल स्कॅनर हलका आणि वापरण्यास अगदी सोपा आहे. त्याच्यानंतर कार्ड रीडर. कार्ड रीडर हे इनपुट डिव्हाइस आहेत. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आयडी कार्ड वाचण्यासाठी कार्ड रीडरचा वापर केला जातो. एटीएम, बँक, शॉपिंग मॉलमध्ये याचा वापर होतो. किंवा अटेंडन्स सिस्टीम मध्ये कार्ड रीडरवर च्या साहाय्याने अटेंडन्स लावली जाते. कार्ड रीडर कार्ड मधील माहिती कम्प्युटरला किंवा सिस्टम युनिटला इनपुट म्हणून देते. तर बघा, जसा तुमच्याकडे एटीएम कार्ड आहे, एटीएम कार्ड घेऊन तुम्ही एटीएम मशीन मध्ये जातात, तेव्हा एटीएम ला कसं कळतं त्या मशीनला की हा याच व्यक्तीचा कार्ड आहे, त्याला हा अकाउंट नंबर लिंक आहे, याच्यात एवढे पैसे आहेत. तर त्यासाठी एटीएम मशीन मध्ये कार्ड रीडर नावाचा स्कॅनर यूज केला जातो. किंवा आता तुम्ही बघाल मोठ्या मोठ्या ज्या कंपनीज आहेत त्यांच्या जे डोअर असतात ते सिक्युअर डोअर असतात. त्यांच्या एम्प्लॉईला असं कार्ड दिला जातो एंट्री करण्यासाठी. ते काय करतात, त्या कार्डला त्या डोअरला टच केलं की ऑटोमॅटिक डोअर ओपन होतो. म्हणजे आयडी कार्ड म्हणून सुद्धा या प्रकारच्या कार्डचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आहे बारकोड रीडर. बारकोड माहितीच आहे तुम्हाला, हे जी लाईन दिसतात याला झेब्रा स्ट्रिप्स मार्क्स म्हणतात, यालाच बारकोड म्हटलं जातं. याच्या अंदर लपलेली माहिती रीड करण्यासाठी बारकोड रीडर या स्कॅनरचा वापर केला जातो. मग याचा वापर होतो कुठं? प्रोडक्ट कोड स्कॅन करतो. म्हणजे एखादं डिव्हाइस आहे, प्रत्येक प्रोडक्टवर असा कोड असतो. तुम्ही एखादी पुस्तक घ्या, पेन घ्या, त्याच्यावर तुम्हाला अशा प्रकारचा कोड दिसेल. त्या कोडमध्ये तो केव्हा बनला, त्याची एक्सपायरी काय आहे, त्याला प्रोडक्ट कॉस्ट किती होता, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लपलेल्या असतात. ह्या रीड करण्यासाठी बारकोड रीडरचा वापर केला जातो. ह्या ज्या उभ्या लाईन्स असतात त्याला म्हटलं जातं व्हर्टिकल झेब्रा ट्रिप्स मार्क्स. बिलिंग फास्ट होते, याने काय होतं, बिलिंग फास्ट. जे मोठे मोठे शॉपिंग मॉल आहेत, सुपर मार्केटमध्ये ज्या तुम्ही जेव्हा वस्तू खरेदी करता, तिथे वस्तूला प्रत्येक वस्तूला बारकोड लागला असतो, फक्त ते स्कॅनरने स्कॅन करतात, बिलिंग ऑटोमॅटिक होते. यालाच युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड सुद्धा म्हटलं जातं. बारकोडला काय म्हटलं जातं, युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड. त्याच्यानंतर MICR नावाचा एक स्कॅनर असतो, त्याला म्हटलं जातं मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन. MICR म्हणजे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन. बघा, हे या प्रकारचा स्कॅनर असतो. याचा वापर बँकमध्ये केला जातो. बँकमध्ये जे काही चेक्स राहतात, चेकच्या खाली जे नंबर्स राहतात ते नंबर रीड करण्यासाठी या प्रकारचा स्कॅनर वापरतात. या मशीनमध्ये चेक ठेवलेला आहे, चेक काय करतो, स्कॅन करतो, मग तो कोणत्या अकाउंटला लिंक होता ते सगळ्या काही गोष्टी बँकला प्रोव्हाइड होतात. तर बँकमध्ये यूज होणारा स्कॅनर आहे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन म्हणजेच MICR. त्याच्यानंतर OCR स्कॅनर. OCRचा फुल फॉर्म आहे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन. जर तुमच्याकडे एखादा पेज टाईप आहे, तो तुम्हाला कम्प्युटरमध्ये हवा आहे, तर तुम्ही या प्रकारच्या स्कॅनरची मदत करू शकता. जर तुमच्याकडे या प्रकारचा स्कॅनर असेल तर तुम्हाला हा जो टाईप केलेला पेज आहे तुम्हाला परत टाईप करायची गरज नाही. तुम्ही याच्यामध्ये स्कॅन करा, जसाच्या तसा तुम्हाला कम्प्युटरमध्ये तो टाईप करून देतो. प्रिंटेड टेक्स्टला डिजिटल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो. एडिटेबल टेक्स्ट तयार करतो. बघा, जर तुम्हाला या पेजमध्ये जर काही चेंजेस करायचे असतील यावाल्या पेजवर, तर हा जर स्कॅनरने स्कॅन केला तर आपण याच्यामध्ये चेंजेस पण करू शकतो. डॉक्युमेंट स्कॅनिंग मध्ये याचा वापर केला जातो.
त्याच्यानंतर आहे ओएमआर. ओएमआर म्हणजे ऑप्टिकल मार्क रिकॉग्निशन. ऑप्टिकल मार्क रिकॉग्निशन हा काय करतो, ज्या काही पेन्सिलनं केलेल्या मार्क्स असतात किंवा बबल्स म्हणजे डॉट असतात ते डिटेक्ट करतो. मल्टिपल चॉईस उत्तरपत्रिका तपासण्यासाठी याचा वापर केला जातो. जसं तुमच्या मल्टिपल चॉईस टेस्ट होतात, एक्झाम्स होतात, त्याच्यामध्ये काय असतं, असे आपल्याला आन्सर शीट भेटते. आन्सर शीट मध्ये आपण फक्त एक गोल रंगवतो पेन्सिलच्या साहाय्याने किंवा पेनच्या साहाय्याने. मग हे पेपर चेक करण्यासाठी बोर्डवाले ओएमआर स्कॅनरचा वापर करतात, एमसीक्यू आन्सर शीट चेकिंग करण्यासाठी. काय होतं, जर अशा प्रकारचे स्कॅनर असतील तर अगदी कमी वेळामध्ये आपण हजारो उत्तरपत्रिका चेक करू शकतो विथ अॅक्युरेसी. चुकांचे प्रमाण नाहीच्या बरोबर असतं, त्यामुळेच एक्झाम रिझल्ट फास्ट होतो. तर बोर्डवाले एमसीक्यू बोर्डवाले ओएमआर स्कॅनरचा वापर करतात. तर ही होती इनपुट डिव्हाइस. याच्यामध्ये आपण स्कॅनर, माउस, कीबोर्ड, जॉयस्टिक, टच स्क्रीन, लाईट पेन या इनपुट डिव्हाइसचा अभ्यास केला. आता आपण आउटपुट डिव्हाइसेस बद्दल माहिती बघणार आहोत. आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे कम्प्युटरने प्रोसेस केलेली माहिती आपल्याला दाखवणारी डिव्हाइसेस किंवा ऐकवणारी डिव्हाइसेस. जसे की मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, हेडफोन्स ही आउटपुट डिव्हाइसची उदाहरणे आहेत. इनपुटमध्ये आपण कम्प्युटरला माहिती देतो आणि आउटपुटमध्ये कम्प्युटर आपल्याला निकाल देतो. म्हणजे जर मला कम्प्युटरला काही सांगायचे आहे तर मी इनपुटच्या सहाय्याने सांगणार, मग कम्प्युटर त्याच्यावर प्रोसेस करतो आणि आपल्याला दाखवतो कुठे, तर आउटपुट डिव्हाइसवर आपल्याला ती इन्फॉर्मेशन दाखवतो. तर आउटपुट म्हणजे काय? आउटपुट म्हणजे प्रोसेस केलेला डेटा किंवा इन्फॉर्मेशन. कम्प्युटर डेटा प्रोसेस केल्यानंतर जो निकाल आपल्याला देतो त्याला आउटपुट असे म्हटलं जातं. मॉनिटरवर दिसणारा निकाल, प्रिंटर मधून मिळणारी प्रिंट, स्पीकर मधून येणारा आवाज हे आउटपुटची उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ तुम्ही कीबोर्डवर काही टाईप केले आणि ते मॉनिटरवर दिसले तर मॉनिटर दिसणारी माहिती आउटपुट आहे. ते तुम्हाला माहिती असायला हवं. म्हणजे कम्प्युटरला सोप्या भाषेत सांगायचे झालं तर कम्प्युटर ज्यांच्या सहाय्याने माहिती घेतो ते झाले इनपुट डिव्हाइस आणि कम्प्युटर ज्यांच्या सहाय्याने माहिती आपल्याला देतो ते झाले आउटपुट डिव्हाइस. आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय? आउटपुट डिव्हाइस सिस्टीम युनिटने प्रोसेस केलेली माहिती आपल्याला दाखवते. माणसाला समजेल अशा स्वरूपात ती माहिती दाखवते. ही माहिती टेक्स्ट, इमेज, आवाज किंवा ऍक्शनच्या स्वरूपात असू शकते. आउटपुट डिव्हाइस नसल्यास कम्प्युटरने काय निकाल दिला ते आपल्याला कळणार नाही. म्हणून मॉनिटर, प्रिंटर आणि स्पीकर ही कम्प्युटर सिस्टीम मध्ये खूप महत्वाची डिव्हाइसेस आहेत. आता पहिला आउटपुट डिव्हाइस आपण बघू, मॉनिटर. मॉनिटर हे सर्वात कॉमन आउटपुट डिव्हाइस आहे. मॉनिटरला डिस्प्ले स्क्रीन सुद्धा म्हटलं जातं. मॉनिटरवर आपल्याला टेक्स्ट, इमेजेस, व्हिडिओ आणि निकाल दिसतो ज्याला आपण आउटपुट म्हणतो. मॉनिटरवर मिळणाऱ्या आउटपुटला सॉफ्ट कॉपी म्हटलं जातं. आता सॉफ्ट कॉपी म्हणजे स्क्रीनवर दिसणारी डिजिटल कॉपी, त्याला सॉफ्ट कॉपी म्हणतात. आता स्क्रीनवर जी काही तुम्हाला इमेज दिसते किंवा कॉपी दिसते ती तुम्ही एडिट करू शकता, म्हणून तिला सॉफ्ट कॉपी म्हटलं जातं. सॉफ्ट कॉपी ही एडिटेबल असते. मॉनिटर स्क्रीनवर जी इमेजेस किंवा जे काही आपल्याला डिस्प्ले होतं त्याला सॉफ्ट कॉपी म्हणतात. ती पेपरवर नसते पण स्क्रीनवर पाहता येते. त्याच्यानंतर मॉनिटरची आपण वैशिष्ट्ये बघू. मॉनिटरचा यूज काय आहे? मॉनिटरचा यूज एकच आहे की कम्प्युटर जी काही प्रोसेस करतो ती प्रोसेस तुम्हाला मॉनिटर स्क्रीनवर दाखवण्याचं काम हे मॉनिटरचं आहे. तर मॉनिटरच्या सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर रिझोल्युशन. तसेच मॉनिटरची क्वालिटी समजण्यासाठी
काही वैशिष्ट्ये महत्वाची असतात, जसं की रिझोल्यूशन, डॉट पिच, रिफ्रेश रेट, ऍस्पेक्ट रेशो आणि त्याचा साईज हे मॉनिटरची कॉमन वैशिष्ट्ये आहेत. मग आता रिझोल्यूशन काय करतो? रिझोल्यूशन म्हणजे स्क्रीनवरील पिक्सलची संख्या. जेवढे जास्त पिक्सल्स असतील तेवढा चित्राचा दर्जा चांगला असतो. जसं आपण म्हणतो की माझ्याकडे मोबाईलमध्ये 100 मेगा पिक्सलचा कॅमेरा आहे, कुणी म्हणतो 50 मेगा पिक्सलचा कॅमेरा आहे. मग 50 मेगापिक्सल आणि 100 मेगापिक्सल मध्ये खूप फरक आहे. 100 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याची इमेज तुम्हाला क्लिअर दिसते. का बरं? कारण की त्याच्यामध्ये जे पिक्सल्स असतात त्याची संख्या खूप जास्त असते. जेवढा जास्त रिझोल्यूशन तेवढा चित्राचा दर्जा उत्तम असेल. आणि रिझोल्यूशन कशामध्ये मोजलं जातं? पिक्सल मध्ये मोजलं जातं. त्याच्यानंतर डॉट पिच. आता डॉट म्हणजे ज्याला आपण पॉइंट म्हणू शकतो, फुल स्टॉप म्हणू शकतो, आणि पिच म्हणजे अंतर. दोन डॉट मधला डिस्टन्स जेवढा कमी असेल तेवढा चित्राचा दर्जा चांगला असतो. म्हणजे डॉट पिच कमी असेल तर चित्र तुम्हाला एकदम क्लिअर दिसेल. रिफ्रेश रेट ही मॉनिटरची जी स्क्रीन आहे, ही जी आपल्याला इमेज दिसते, ही एका सेकंदाला 60 वेळा रिफ्रेश होते. ही जी स्क्रीन आहे, स्क्रीनवर जे काही आपल्याला चित्र दिसत राहतं ते एका सेकंदाला 60 वेळा रिफ्रेश होतं. आता जे मार्केटमध्ये नवीन मॉनिटर आले आहे ते तर 90 ते 100 वेळा ते रिफ्रेश होतं. पण जर आपण टीव्ही सोबत याचं कम्पॅरिझन केलं तर टीव्हीचा रिफ्रेश रेट हा खूप कमी असतो ऍज कम्पेअर टू मॉनिटर. म्हणून तुम्ही मॉनिटर जवळ बसून बघू शकता, टीव्हीला तेवढ्या जवळ बसून आपण बघू शकत नाही. त्याच्यानंतर ऍस्पेक्ट रेशो. ऍस्पेक्ट रेशो म्हणजे ही जी तुम्हाला स्क्रीन दिसत आहे हे गुणोत्तर प्रमाणामध्ये लहान मोठं होतं. आता हे जे आपल्याकडे मॉनिटर आहे ते सगळे वाईड मॉनिटर आहेत आडव्या स्क्रीन मध्ये. आता हा समजा 15 इंचचा मॉनिटर आहे आणि याला जर 18 इंच मॉनिटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याची फक्त ही लांबी नाही वाढणार किंवा फक्त उंची नाही वाढणार, वाढेल तर लांबी पण वाढेल आणि उंची पण वाढेल. म्हणजे गुणोत्तर प्रमाणामध्ये ते लहान किंवा मोठं होतं. म्हणून याला म्हटलं जातं ऍस्पेक्ट रेशो. त्याच्यानंतर साईज. प्रत्येक मॉनिटरचा डिस्प्ले एरिया म्हणजे साईज असतो. काही मॉनिटर 15 इंचीचे असतात, काही 17.5 असतात, काही 24 इंचीचे असतील. टीव्ही मध्ये ती गोष्ट लागू होते. 32 इंच, 43 इंच, 55 इंच, 65 इंच असा डिस्प्ले स्क्रीन एरिया असतो. अच्छा, मॉनिटरच्या स्क्रीन मोजायचं असेल तर कसं मोजलं जातं? किंवा तुमच्या मोबाईलची स्क्रीन मोजायची असेल तर कशी मोजली जाते? किंवा ही डिस्प्ले एरिया हा डायगनली मोजला जातो. जसं या टोकापासून तर या टोकापर्यंत असं टेप तुम्हाला लावावं लागेल. हे असं उभं किंवा असं आडवं लावलं जात नाही. किंवा डिस्प्ले एरिया कसा मोजला जातो? डायगनल. हे होते मॉनिटरचे वैशिष्ट्ये. त्याच्यानंतर आता आपण बघू मॉनिटरचे प्रकार. मॉनिटरचे मुख्य 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे फ्लॅट पॅनल मॉनिटर. जसं हा चित्रामध्ये हा या ठिकाणी जो दिसत आहे चित्र, हा पहिला वाला, हा फ्लॅट पॅनल मॉनिटरचं उदाहरण आहे. यालाच एलसीडी किंवा टीएफटी मॉनिटर सुद्धा म्हटलं जातं. आजकाल याला एलईडी मॉनिटर सुद्धा म्हटलं जातं. फ्लॅट पॅनल, एलसीडी, टीएफटी किंवा एलईडी. मग याचे वैशिष्ट्य काय आहे? हे मॉनिटर खूप थिन असतात. थिन म्हणजे पातळ, हलके असतात आणि यांना जे इलेक्ट्रिसिटी आहे ती खूप कमी लागते. मार्केटमध्ये सगळ्यात जास्त या मॉनिटरचा वापर केला जातो. फक्त याचं एकच ड्रॉबॅक आहे, हे थोडेसे महागडे असतात. म्हणजे हा मॉनिटर जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला थोडेसे जास्त पैसे द्यावे लागतील. बाकी ऍडव्हान्टेज यांचे खूप सुंदर आहेत. थिन, पतला असतो, खूप कमी जागा लागतो डेस्कटॉप वरती, हलका असतो वजनाने, खूप कमी पॉवर सप्लाय यूज करतो. असे हे फ्लॅट पॅनल मॉनिटर. आज सगळ्यात जास्त या मॉनिटरचा वापर केला जातो. त्याच्यानंतर मॉनिटरचा दुसरा प्रकार आहे सीआरटी मॉनिटर. हा ओल्ड होता आणि दिसायला थोडासा बल्की होता, बघू शकता. त्याला खूप जास्त जागा लागतो. म्हणजे असं समजा की ही पुराणी टीव्ही खूप स्पेसियस होती, खूप जास्त जागा लागते याला,
टेबलवर ठेवायची गरज पडली तर खूप जास्त जागा लागेल. तो आकाराने मोठा असतो, जड असतो. हा जो मॉनिटर आकाराने कसा आहे, मोठा आहे, जड आहे, टेबलवर जास्त जागा घेतो. मग याचा एकच फायदा आहे काय, तर हा थोडासा स्वस्त पडतो ॲज कम्पेअर टू एलसीडी मॉनिटर. आज टेक्नॉलॉजी एवढ्या समोर गेली आहे की लोक सीआरटी मॉनिटरच्या ठिकाणी फ्लॅट पॅनल मॉनिटरचा वापर करतात, कारण की फ्लॅट पॅनल मॉनिटर सुद्धा तुम्हाला चिपेस्ट रेस्ट मध्ये आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर पहिला आउटपुट डिव्हाइस होता मॉनिटर. मॉनिटरचे वैशिष्ट्य माहिती पाहिजे. मॉनिटरचा सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे त्याची क्लॅरिटी, आणि त्याचे किती प्रकार आहेत ते प्रकार तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा आउटपुट डिव्हाइस आहे प्रिंटर. हे बघा, हे जे तुम्हाला दिसत आहे हे प्रिंटर, हे काय आहे, आउटपुट डिव्हाइस. आता प्रिंटरचा वापर कशासाठी करतात, प्रिंटरचा वापर पेपरवर आउटपुट घेण्यासाठी केला जातो. आउटपुट म्हणजेच प्रिंट आउट काढण्यासाठी. जसं तुम्ही इंटरनेटवर एखादा इन्फॉर्मेशन सर्च केला तर तुम्हाला कागदावर पाहिजे तर तुम्ही प्रिंटरच्या सहाय्याने प्रिंट करू शकता. तुम्ही एखादा फोटो बनवला असेल तर तो फोटो प्रिंट आउट काढायची असेल तर तुम्ही या प्रकारच्या प्रिंटरचा वापर करू शकता. प्रिंटर मधून मिळणाऱ्या आउटपुटला हार्ड कॉपी असं म्हटलं जातं. म्हणजे प्रिंटर मधून जी कॉपी बाहेर पडते तिला हार्ड कॉपी म्हणतात. तर हार्ड कॉपी ही एडिटेबल नसते. एकदा प्रिंटर मधून कॉपी बाहेर पडली की त्याच्यामध्ये आपण कुठलंही करेक्शन करू शकत नाही. ऍडमिशन फॉर्म, रिसीट, एखादं सर्टिफिकेट, एखादी मार्कशीट किंवा फोटो प्रिंट करण्यासाठी प्रिंटर वापरला जातो. जशी मॉनिटरची वैशिष्ट्ये होते त्याच प्रकारे प्रिंटरची सुद्धा वैशिष्ट्ये आहेत. प्रिंटरची क्वालिटी समजण्यासाठी रिझोल्युशन, कलर क्षमता आणि स्पीड खूप महत्वाचा असतो. प्रिंटरचे रिझोल्युशन डीपीआय मध्ये मोजले जातं. डीपीआय म्हणजे डॉट्स पर इंच. एका इंच मध्ये किती डॉटची संख्या आहे याच्यावर प्रिंटरचं रिझोल्युशन मोजलं जातं. मॉनिटरचं रिझोल्युशन पिक्सल मध्ये मोजतात, तर प्रिंटरचं रिझोल्युशन डीपीआय मध्ये मोजलं जातं. डीपीआय जास्त असेल तर प्रिंट क्वालिटी चांगली असते. आजकाल मार्केटमध्ये कलर प्रिंटर्स अवेलेबल आहेत, कलर कॅपेबिलिटी आहे, तुम्ही कलर प्रिंट आउट इझिली काढू शकता. प्रिंटरचा स्पीड पीपीएम म्हणजेच पेजेस पर मिनिट मध्ये मोजला जातो. प्रिंटरचा स्पीड एका मिनिटाला तो किती पेजेस प्रिंट आउट काढतो याच्यामध्ये त्याचा स्पीड मोजला जातो. अशा प्रकारे प्रिंटरचे फीचर्स होते. प्रिंटर क्वालिटी आणि स्पीड इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही प्रिंटर खरेदी करायला जाल तर प्रिंटरची क्वालिटी म्हणजे प्रिंट ज्या निघतात बाहेर त्याची क्वालिटी, आणि तो किती वेळ लावतो एक प्रिंट आउट काढण्यासाठी, ह्या गोष्टी मेजर करूनच प्रिंटर घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आता आपण बघू प्रिंटरचे प्रकार. पहिला प्रिंटर आहे इंकजेट प्रिंटर. आता इंक म्हणजे काय, तर स्याही. त्याच्यामध्ये ओली शाई म्हणजे लिक्विड बेस मध्ये शाई तुम्हाला प्रिंटर मध्ये लोड करावी लागते. हा काय करतो, पेज वरती इंक स्प्रे करतो आणि प्रिंट आउट काढतो. बघा तुम्हाला चित्रामध्ये दाखवतो. इथं इंक स्प्रे करेल आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रिंट आउट तो प्रोव्हाइड करतो. घरगुती वापर, कलर फोटो आणि विद्यार्थी प्रोजेक्ट साठी याचा वापर केला जातो. इंकजेट प्रिंटर मध्ये इंक कॅटरीज वापरले जातात, ओली शाई वापरली जाते. कलर फोटो प्रिंट काढण्यासाठी याचा वापर केला जातो. पण शाईचा खर्च कधी जास्त असू शकतो. विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टसाठी किंवा घरगुती वापरासाठी या प्रकारचे प्रिंटर्स वापरले जातात. याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन्स असू शकतो की पेजवर इंक स्प्रे करणारा प्रिंटर कुठला, तर इंकजेट प्रिंटर हे त्याच्या करेक्ट आन्सर असायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे लेजर प्रिंटर. लेजर प्रिंटर लेजर बीमचा वापर करतो. चांगल्या क्वालिटीचे टेक्स्ट, ग्राफिक्स प्रिंट करण्यासाठी लेजर प्रिंटर लेजर बीमचा वापर करतो. ऑफिसमध्ये जलद आणि क्लिअर प्रिंटिंगसाठी लेजर प्रिंटरचा जास्त
प्रिंटर मधून जी कॉपी बाहेर पडते ही थोडीशी एक्सपेन्सिव्ह असते, म्हणजे महाग असते, पण हा इंकजेट प्रिंटरच्या तुलनेने खूप फास्ट मध्ये प्रिंट आउट काढतो. इंकजेट प्रिंटर जर एका मिनिटाला 3 कॉपी काढत असेल तर हा त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट प्रिंट आउट करतो. मोठ्या प्रमाणात डॉक्युमेंट प्रिंटिंग करायची असेल तर लेजर प्रिंटर योग्य आहे, कारण की जास्त प्रिंट असतील काढायच्या आणि तर तुम्ही इंकजेटवर काढता तर खूप वेळ लागेल तुम्हाला, त्यासाठी लेजर प्रिंटर उपयोगी पडेल तुम्हाला. लेजर प्रिंटर मध्ये टोनर कॅटरेज असतात, टेक्स्ट प्रिंट साफ मिळतो आणि स्पीड याची चांगली असते. ऑफिस यूज साठी हा बेस्ट प्रिंटर मानला जातो. त्याच्या आतमध्ये टोनर कॅटरेज असतो आणि याच्यामध्ये पावडर बेस मध्ये इंक घाललेली असते. त्याच्यानंतर आहे थर्मल प्रिंटर. थर्मल प्रिंटर उष्णतेच्या मदतीने हीट सेन्सिटिव्ह पेपरवर प्रिंट तयार करतो. हा बघा, हा जो तुम्हाला दिसत आहे त्याला थर्मल प्रिंटर म्हणतात. हा तुम्हाला कुठं बघायला मिळेल? एटीएम मशीन मधून जेव्हा तुम्ही पैसे विड्रॉल करता किंवा अकाउंट डिटेल्स बघता तर तुम्हाला अशा प्रकारची प्रिंट आउट मिळते. जर तुम्ही बसनी प्रवास करता तर कंडक्टरच्या हातामध्ये अशा प्रकारचे प्रिंटर्स तुम्हाला बघायला मिळतील. तर या प्रिंटरचं नाव आहे थर्मल प्रिंटर. एटीएम मशीन, शॉपिंग बिल, पॉज मशीन, बिलिंग मशीन मध्ये थर्मल प्रिंटरचा वापर करतात. थर्मल प्रिंटर मध्ये इंक किंवा टोनर लागत नाही. आपण जे एटीएम रिशीट किंवा दुकानातील बिल पाहतो ते बहुतेक थर्मल प्रिंटरनेच काढलेले असतात. थर्मल प्रिंटर जलद आणि कॉम्पॅक्ट असते, याच्यामधून जी प्रिंट निघते ती खूप फास्ट निघते. पण तुम्ही याचा वापर एखादा लेटर बनवला असेल किंवा तुम्हाला तुमची पासपोर्ट साईज फोटो काढायचे असेल तर त्यासाठी याचा वापर केला जात नाही. पण याच्यामधून जी कॉपी निघते त्याला खूप कमी खर्च लागतो प्रिंटिंगला, म्हणून बस डिपार्टमेंट किंवा हे जे मोठे मोठे ऑर्गनायझेशन असतात कॉस्ट कटिंग करण्यासाठी, म्हणजे कमी पैसे लागावे यासाठी अशा प्रकारच्या प्रिंटरचा वापर केला जातो. हा होता थर्मल प्रिंटर. त्याच्यानंतर आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर हा प्रिंटरचा जुना प्रकार, हा जो बघा स्क्रीनवर दाखवलेला आहे हा प्रिंटरचा जुना प्रकार आहे. आधी अशा प्रकारचे प्रिंटर्स वापरल्या जात होते. आता टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस इम्प्रुव्हमेंट होत आहे आणि मार्केटमध्ये नवीन नवीन प्रिंटर्स तुम्हाला बघायला मिळतात. हा प्रिंटर लहान पिन्सच्या मदतीने प्रिंट करतो. छोट्या छोट्या पिन्सच्या साहाय्याने हा काय करतो? प्रिंट आउट करतो. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर काम करताना जास्त आवाज करतो. याच्यामधून जी कॉपी बाहेर पडते तेव्हा हा नॉइस करतो. याचा वापर कुठे होतो? मग जर तुम्ही बँकमध्ये जाऊन पासबुक एंट्री करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचं प्रिंटर दिसेल, किंवा तुम्ही रेल्वेनं प्रवास करत असाल तर रेल्वेमध्ये प्रवास करताना जी आपल्याला तिकीट मिळते त्या अशा प्रकारच्या प्रिंटर्स मधून काढली जाते. पूर्वी बिलिंग सिस्टीम, रेल्वे काउंटर, ऑफिसमध्ये डॉट मॅट्रिक्स प्रिंटर वापरला जात असे. आज त्याचा वापर कमी झाला, पण परीक्षेसाठी डॉट मॅट्रिक्स प्रिंटर लक्षात ठेवणे खूप महत्वाचे. हा जुना प्रिंटर आहे. बिलिंग सिस्टीम याच्यावर आधी चालत होती, आज याचा वापर लोक फार कमी प्रमाणात करतात. त्याच्यानंतर येतो प्लॉटर. प्लॉटर हा स्पेशल पर्पज प्रिंटर आहे. प्लॉटर हा काय आहे? स्पेशल पर्पज. जसं तुम्हाला इथे दिसत आहे बघा, ही एक प्रकारची बॅनर मशीन तुम्ही समजू शकता. विशिष्ट असे प्रिंट काढण्यासाठी या प्रकारच्या प्रिंटरचा वापर केला जातो. जसं की लार्ज डिझाईन आणि मॅप्स. आता मॅप्स कुणाला काढावं लागणार? इंजिनियर्स लोकांना किंवा आर्किटेक्ट किंवा ग्राफिक्स आर्टिस्ट मोठे डिझाईन, मॅप्स, प्लॅन आणि टेक्निकल ड्रॉइंग प्रिंट करण्यासाठी या प्रकारच्या प्रिंटरचा वापर करतात. कोण वापर करतो याचा? इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स. कशासाठी वापर करतात? टेक्निकल ड्रॉइंग प्रिंट करण्यासाठी. प्लॉटर हा आउटपुट डिव्हाइस आहे. काय लक्षात ठेवायचं प्लॉटर बद्दल? प्लॉटर हे स्पेशल पर्पज प्रिंटर आहे. दिसतो कसा? या पद्धतीचे. अशा प्रकारे प्रिंटरचे प्रकार होते 5. पहिला इंकजेट, दुसरा लेजर, तिसरा थर्मल, चौथा डॉट मॅट्रिक्स आणि 5वा होता प्लॉटर. अशा प्रकारे दुसरा महत्वाचा डिव्हाइस होता प्रिंटर. कम्प्युटर मधून जर तुम्हाला प्रिंट छापील प्रत पाहिजे असेल तर तुम्हाला प्रिंटरची मदत घ्यावी लागणार. त्याच्यानंतर तिसरं
आणि महत्वाचे आउटपुट डिव्हाइस आहे स्पीकर. स्पीकर हे ऑडिओ आउटपुट डिव्हाइस आहे. जर तुम्हाला कम्प्युटर मधून गाणे ऐकायचे असतील तर तुम्हाला स्पीकरची मदत घ्यावी लागतो. कम्प्युटर मधील आवाज, म्युझिक, व्हिडिओचा आवाज, ऑनलाईन क्लास, अलर्ट ऐकण्यासाठी स्पीकर वापरले जातात. ऑनलाईन क्लास ऐकण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. अलर्ट ऐकण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. स्पीकर आवाजाचे आउटपुट देतो म्हणून तो आउटपुट डिव्हाइस आहे. जेव्हा आपण कम्प्युटरवर व्हिडिओ पाहतो किंवा गाणे ऐकतो तेव्हा आवाज स्पीकर मधून येतो, म्हणून स्पीकर ऑडिओ माहितीला आपल्याला ऐकवतो. जसं स्पीकर्स आहे ना तसंच सेम हेडफोन असतो. आता दोघांमध्ये काय फरक आहे? हेडफोन हे पर्सनल ऑडिओ आउटपुट डिव्हाइस आहे, म्हणजे एकाच व्यक्तीला आवाज येईल. पण जर स्पीकर्स असेल तर त्या एरियामध्ये जेवढे काही लोक असतील त्या सगळ्यांना आवाज येईल. तर हेडफोन हे काही आहे? पर्सनल ऑडिओ आउटपुट. स्पीकर आवाज बाहेर देतात, पण हेडफोन्स वैयक्तिक ऐकण्यासाठी वापरले जातात. मग कशासाठी? जसे ऑनलाईन क्लास असतील, व्हिडिओ क्लास असतील, किंवा एखादा गेम खेळत असताना किंवा मीटिंग्स मध्ये हेडफोन्स वापरले जातात. हेडफोन वापरल्यामुळे इतरांना त्रास होत नाही, कारण की ते आपल्या पुरतच मर्यादित असते. कम्प्युटर मधील आवाजाचे आउटपुट हेडफोन्स मार्फत आपल्याला मिळते. प्रायव्हेट स्पीच. अशा प्रकारे हा होता हेडफोन. कॉमन आउटपुट डिव्हाइस हे फक्त 3च आहेत, जसं मॉनिटर, प्रिंटर आणि स्पीकर. आज काही लोक स्पीकर यूज करतात, काही त्याच्या ठिकाणी हेडफोन यूज करतात. अशा प्रकारे हा चॅप्टर होता इनपुट आणि आउटपुट. इनपुट सेपरेटली शिकलो आपण, आउटपुट सेपरेटली शिकलो. पण मार्केटमध्ये तुम्हाला काही असे डिव्हाइस बघायला मिळतील ज्यांच्यामध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन बघायला मिळेल. कॉम्बिनेशन मीन्स त्याच्यामध्ये इनपुट डिव्हाइस पण असेल, आउटपुट डिव्हाइस पण असेल. ह्या दोन्ही गोष्टी सेम एकाच डिव्हाइस मध्ये तुम्हाला बघायला मिळतात. त्यांना म्हटलं जातं कॉम्बिनेशन ऑफ इनपुट अँड आउटपुट. जसं की फॅक्स मशीन असतं, मल्टीपर्सनल डिव्हाइस आहे, इंटरनेट टेलिफोन आहे, हेडफोन विथ मायक्रोफोन, ही सर्व कॉम्बिनेशन डिव्हाइसची उदाहरणे आहेत. त्याच्यामध्ये पहिला डिव्हाइस बघू आपण, किंवा कॉम्बिनेशन डिव्हाइसचे स्पष्टीकरण काय आहे ते बघू आपण. कॉम्बिनेशन डिव्हाइस म्हणजे दोन कामे करणारे डिव्हाइसेस. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कॉम्बिनेशन डिव्हाइसेस म्हणजे दोन कामे करणारे डिव्हाइसेस. इनपुट आणि आउटपुट दोन्ही कामं करतात. इनपुट म्हणजे आपण कम्प्युटर किंवा सिस्टीमला माहिती देतो, आणि आउटपुट म्हणजे सिस्टीम आपल्याला निकाल देतो. मग हे काय करतात? स्वतःच इन्फॉर्मेशन सेंड करतात आणि रिसिव्ह करतात. म्हणून यांना म्हटलं जातं कॉम्बिनेशन ऑफ इनपुट अँड आउटपुट डिव्हाइस. जसं फॅक्स मशीन आहे, इंटरनेट, टेलिफोन. आता उदाहरण घेऊ आपण. हेडफोन विथ मायक्रोफोन, म्हणजे हेडफोन पण असतो आणि त्याच्यामध्ये मायक्रोफोन पण असतो. तर हेडफोन मध्ये काय होतं? स्पीकरच्या साहाय्याने आपल्याला आवाज येतो, आणि त्याच ठिकाणी मायक्रोफोन असल्यामुळे तो आपल्या आवाजाला पण रेकॉर्ड करतो. म्हणून त्याला म्हटलं जातं इनपुट आणि आउटपुटचे कॉम्बिनेशन. आता आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. काहीतरी कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये स्पीकर्स लागलेले होते. जेव्हा आपण माईक मध्ये बोलतो तर माईक काय करतो? आपला आवाज कॅप्चर करतो, आणि आवाज येतो कुठे? स्पीकर्स मध्ये. तर माईक हा झाला इनपुट डिव्हाइस आणि स्पीकर्स आउटपुट डिव्हाइस, दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी. पण हेडफोन मध्ये तसं नाही होत. तिथेच तुम्हाला आवाज पण येतो आणि तिथं बोलले तर समोरच्या व्यक्तीला पण आवाज येतो. म्हणून त्याला म्हटलं जातं इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसचे कॉम्बिनेशन्स. पहिलं कॉम्बिनेशन डिव्हाइस आहे मल्टी फंक्शनल डिव्हाइस. शब्दातच याचा अर्थ लपलेला आहे बघा. मल्टी म्हणजे एकापेक्षा जास्त, फंक्शन म्हणजे कार्य. हे बघा, या प्रकारचे डिव्हाइस हे एकापेक्षा जास्त कार्य करतात. ही आहे झेरॉक्स मशीन. इथे तुम्ही झेरॉक्स पण काढू शकता, इथेच तुम्ही स्कॅनिंग पण करू शकता. म्हणजे इनपुट पण आलं आणि आउटपुट पण आलं, म्हणून याला म्हटलं जातं कॉम्बिनेशन डिव्हाइस. स्कॅनर पण आहे, प्रिंटर पण आहे, कॉपियर म्हणजे झेरॉक्स मशीन आहे, फॅक्स पण करू शकतो. ऑल इन वन डिव्हाइस याला म्हटलं जातं, एकाच डिव्हाइस मध्ये.
मग याचे बेनिफिट काय आहे? त्यांचे बेनिफिट असे आहेत की तुम्हाला वेगवेगळे डिव्हाइस यूज करायची गरज नाही. एकाच डिव्हाइस मध्ये तुमचा पूर्ण काम होतो. म्हणजे जागा पण कमी लागेल, खर्च पण कमी लागणार. ऑफिस इन्स्टिट्यूट साठी हे युजफुल आहे. इनपुट आणि आउटपुट दोन्ही गोष्टी याच्यामध्येच समाविष्ट असतात. त्याच्यानंतर आहे इंटरनेट टेलिफोन. इंटरनेट टेलिफोन तुम्हाला माहित असेल, आजकाल आपण जर आपल्या मोबाईलमध्ये रिचार्ज नसेल तर ऑनलाईन कॉलिंग करू शकतो. तर त्याच्यासाठी पहिले असे इंटरनेट टेलिफोनचा वापर केला जात होता. आता मार्केटमध्ये हे तुम्हाला बघायला मिळणार नाही, पण आधी होते. मग याच ठिकाणाहून समोरच्या व्यक्तीला आपण कॉल केला तर इथूनच समोरच्या व्यक्तीला आवाज जात होता, मायक्रोफोन होता या ठिकाणी, आणि याच ठिकाणी आपल्याला ऐकू पण येत होतं. म्हणून याला म्हटलं जातं इनपुट आणि आउटपुटचं कॉम्बिनेशन. अच्छा, इंटरनेट टेलिफोन काय करतं? आपल्या आवाजाची देवाणघेवाण करतं. व्हॉइस सेंड करतो आणि रिसिव्ह करतो. ऑनलाईन कम्युनिकेशन म्हणजे याच्यामध्ये इंटरनेटच्या साहाय्याने आपलं कम्युनिकेशन होत असतं. आपला आवाज जातो आणि समोरच्याचा आवाज आपल्याला ऐकू पण येतो. हे होतं इंटरनेट टेलिफोन. त्याच्यानंतर हेडफोन विथ मायक्रोफोन. बघा, मी आताच सांगितलं आहे तुम्हाला, हा हेडफोन आहे, याच्यामध्येच मायक्रोफोन असतो आणि याच्यामध्ये स्पीकर्स असतात. फायदा काय आहे? माईकच्या साहाय्याने बोललं तर समोरच्या व्यक्तीला आवाज येतो, म्हणजे इनपुट झालं. तो बोलला तर आपल्याला हेडफोनच्या साहाय्याने आवाज येतो, म्हणजे आउटपुट झालं. ऑनलाईन क्लाससाठी याचा वापर केला जातो किंवा गेम वगैरे खेळण्यासाठी या प्रकारच्या डिव्हाइसचा वापर केला जातो. अशा प्रकारे हे होते कॉम्बिनेशन डिव्हाइस. याच्यामध्ये मी तुम्हाला मल्टीफंक्शनल डिव्हाइस, त्याच्यानंतर इंटरनेट टेलिफोन आणि हेडफोन विथ मायक्रोफोन हे 3 घटक शिकवले. अच्छा, या क्लासचे क्विक रिव्हिजन करू. इनपुट म्हणजे कम्प्युटरला दिलेला डेटा किंवा सूचना. सॉफ्ट कॉपी स्क्रीनवर, आउटपुट. मॉनिटर सॉफ्ट कॉपी. हार्ड कॉपी पेपरवर, आउटपुट. प्रिंटर मधून जी कॉपी निघते त्याला हार्ड कॉपी म्हणतात. एक्झामच्या दृष्टिकोनातून कुठले पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत? कीबोर्ड कॉमन इनपुट डिव्हाइस. सगळ्यात जास्त कोणते कीबोर्ड वापरतात किंवा आपल्या इंडियामध्ये क्वालिटी टाईप कीबोर्ड वापरले जातात? QWERTY. परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारतो कीबोर्डवर की कीबोर्डचा वापर हा कम्प्युटरवर गाणे वाजवण्यासाठी केला जातो, जसे आपण पियानोवर गाणे वाजवतो. त्याचे उत्तर चूक आहे. माऊस हे पॉइंटिंग डिव्हाइस आहे, आपल्याला माहित असायला पाहिजे. MICR मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन, बँक मध्ये चेक रीड करण्यासाठी वापरले जातात. OCR प्रिंटेड टेक्स्ट टू डिजिटल. तुमच्याकडे छापी एखादा लेटर असेल, त्याला जर कम्प्युटरमध्ये तुम्हाला डिजिटल स्वरूपात पाहिजे असेल तर तुम्ही OCR चा वापर करू शकता. तुम्हाला परत टाईप करायची गरज नाही पडणार. OMR MCQ सीट चेक करण्यासाठी, म्हणजे ज्या मल्टिपल चॉईस टेस्ट होतात ते पेपर चेक करण्यासाठी OMR चा वापर केला जातो. थँक्यू. आज आपण इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस हा चॅप्टर सविस्तर शिकलो. व्हिडिओ परत बघा, प्रॅक्टिस टेस्ट सोडवा. एखादी गोष्ट नाही समजली असेल तर तुम्ही परत व्हिडिओला बघू शकता. अशाच नवीन गोष्टी तुम्हाला समोर पण मिळत राहतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हे जे काही टॉपिक्स आहेत हे फक्त एक्झाम पुरता मर्यादित नसून समोर तुम्हाला याचा नक्की बेनिफिट होईल. हे जे नॉलेज आहे हे बेसिक नॉलेज आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंगला वगैरे जाता तर ते बेसिक पासून तुम्हाला शिकवणारच नाही, ते तुम्हाला ऍडव्हान्स लेवल पासून शिकवतात. तर तुम्हाला ह्या अशा गोष्टी माहीत असायला पाहिजे. धन्यवाद.